एकतर मुळात नाटक करणं हेच खूप माझ्यासाठी मौल्यवान गोष्ट आहे आणि माझं नशीब चांगलं आहे की मला नाटक चांगलं मिळालं आहे आणि सब्जेक्ट चांगले आहेत, आर्टिस्ट चांगले आहेत, कामं सगळ्यांची सुंदर आहेत. तर मला असं वाटतं लोकांनी नाटकाकडेही वळावं, नाटकही बघावं. तर 10-12 वर्षापूर्वी जेव्हा हिट झाल्या होत्या आमच्या सिरियल्स हिच्या होणार सून वगैरे, तेव्हा रेड कार्पेट असा प्रकार नव्हता. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर माझ्यासोबत पूर्णिमा मॅम आहेत. मॅम खूप छान दिसत आहात. काय सांगाल लुकबद्दल सगळ्यात आधी? लुकबद्दल असं स्पेसिफिक काही नाही. मला फुग्याच्या हाताचे ब्लाऊज खूप आवडतात म्हणून मी आज सहज घातलं आणि ही गिफ्ट दिलेली साडी आहे मला माझ्या खूप प्रिय माणसानी. सो मला त्याच्यासाठी ही साडी घालणे याविषयी वाटली. असं खास काही नाही. पण मॅम रंगभूमीवरती सुद्धा तुम्ही काम करत आला आहात. आता एका नवीन मालिकेमध्ये आहात. तर काय सांगाल, रंगभूमीला आपल्याकडे सुदैवाने खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो किंवा मिळत आलाय, तर इतक्या तुमच्या सहकलाकारांना भेटणार आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? किती एक्साइटमेंट आहे? खूपच जास्त एक्साइटमेंट आहे. एकतर मला नामांकनही आहे बेस्ट ॲक्ट्रेसचं आणि सगळेजण मला भेटतील. एकतर मुळात नाटक करणं हेच खूप माझ्यासाठी मौल्यवान गोष्ट आहे आणि माझं नशीब चांगलं आहे की मला नाटक चांगलं मिळालं आहे आणि मी हे करते. आणि आत्ता सध्या खूप चांगली नाटकं आलेली आहेत आणि सब्जेक्ट चांगले आहेत, आर्टिस्ट चांगले आहेत, कामं सगळ्यांची सुंदर आहेत. तर मला असं वाटतं लोकांनी नाटकाकडेही वळावं, नाटकही बघावं. खूप सो बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड तुम्हालाच मिळो. पण मॅम रेड कार्पेट आहे आणि हल्ली रेड कार्पेटचा जमाना आहे. पूर्वी सुद्धा असेल पण आता ग्लॅमरस आणखीन वाढलाय. पण तुम्ही अटेंड केलेलं पहिलं रेड कार्पेट आठवतंय का? माझ्या काळी म्हणजे 10-12 वर्षापूर्वी जेव्हा हिट झाल्या होत्या आमच्या सिरियल्स हिच्या होणार सून वगैरे, तेव्हा रेड कार्पेट असा प्रकार नव्हता. पण हे असे बाईट छोटे मोठे तेव्हा असायचे, इंटरव्ह्यूज असायचे, काय वाटतंय वगैरे हे असायचं. पण आता हे प्रमाण खूप वाढलं आहे आणि याचा प्रत्येकाकडे जाऊन इंटरव्ह्यूज आणि बाईट्स देणं ते गंमत वाटते. वेगळे प्रश्न येतात आणि एक्साइटमेंट असते त्याच्यातही. आणि याचं रेड कार्पेट म्हटलं की आपण कसे वेगळे दिसू शकतो याची सुद्धा कुठेतरी उत्सुकता असते, जी प्रत्येक माणसाला असते, कलाकारांनाच नाही. त्यामुळे कधी असं एखाद्या लुकसाठी, एखाद्या रेड कार्पेटसाठी खूप मेहनत घेतली एखाद्या लुकसाठी की नाही ही थीम आहे तर ती फॉलोच करायची आहे, किंवा आता काही थीम होती का? नाही, आता अशी थीम काही नव्हती. बट जर थीम असेल तर मी ती नक्की फॉलो करते. पण असं खूप नटून थटून खूप असं मी कधीच मला तशी सवय नाही आहे. सो मी जितकं सिम्पल राहता येईल तितकं प्रयत्न करते राहण्याचा. थँक्यू सो मच. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि नामांकन आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.